साहेब एक विचारू का? साहेब गावात काहीतरी वेगळंच घडतंय. काय घडतंय काहीच कळना झालंय. बघा ना, म्हणजे ज्याने पैसे चोरलं त्याने पैसे परत आणून ठेवलं. का? कशासाठी? मी तोच विचार करतोय. मला वाटतं इथं गुन्हेगार एक नाही दोन आहेत. दोघांनी मिळून चोरी केली, त्यांच्यात काहीतरी वाद झाले, पकडले, जो भीती वाटली, मग त्यातलं एकानं ते परत आणून ठेवले. किंवा दुसरी शक्यता अशी की जो पुजारी आहे तो गुरुजी त्यांनीच चोरले, भीती वाटली, हंगाशील असं वाटलं, परत आणून ठेवले. साहेब गुरुजी पैसे चोरतील मला वाटत नाही. म्हणजे मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. साहेब ते 12 महिने 24 तास फक्त देवाच्या सेवेत असतात. साहेब त्यांना ही जर असलं काही करायचं असतं ना तर त्यांनी आधीच केलं असतं. साहेब साहेब तुम्ही जी पहिली शक्यता सांगितली ना ती कदाचित असू शकतं. ते मुखोटा घातलेली माणसं सापडली ना. साहेब आपण आधी आर्याताईंना शोधू, नंतर आपण हात धुवून या केसच्या मागे लागू. झालं का? ए जित्या, अरे रडायला काय झालं तुला? बघ की मग आज आपल्या दोघांचं लग्न झालं असतं तर आपण बी जोडीने आलो असतो का नाही इथं. आपल्या दोघांचं? अरे म्हणजे तुझं वेगळं लग्न, माझं वेगळं लग्न, आपण आपल्या बायकांसकट आलो असतं का नाही इथं. माझी बायको कसली नटली असती, सजली असती, दजली असती. ए, अरे हे काय शेवटचा हळदी कुंकू आहे का? 50 वर्षांनी का होईना होईल की तुझं लग्न. हे आता काय कीर्तनाला घेऊन येऊ का तिला इथं? हा आता तवा कोण तुला पोरगी द्यायला तयार झालं तर ना. ए बस झालं रडा गागा बोंबा बोंब. जा मदत करा फुलात आयला. काय सरबत चहा पाणी आणा निघत. हा आता चल चल चला. आले रडतोय राहतो का? मला यायचंय याला. बाई गावामध्ये हित दना मुडदे पडत्या ती, हा खून होत्या ती, आणि तुम्ही काय हळदी कुंकवाचे समारंभ करता? काहीच कसं वाटत नाही ग तुम्हाला? असल्या कसल्या दगडाच्या काळजाच्या बाया आहे तुम्ही. तर तुला एक कापसाच्या मनाची नाही का? अगे एवढं वाटतंय तर धुंकीच्या गुन्हेगाराला. तर पोलीस मस्त त्यांचं काम करतायत, त्यांना नाही सापडला गुन्हेगार तर मला सापडणार आहे वय. हा कसा लागल? अगं मी सांगते ना, तो मुर्दा आपल्या घरातलाच आहे. तुम्ही त्याला 8 जेलमध्ये टाका, बघा सगळं मुर्दा पडायचं थांबताल. अहो तुम्ही आमच्या आत्याकडे काही ध्यान नका देऊ. त्या डोक्यावर पडल्यात ना तेव्हापासून अशाच बडबडत्यात. चला आपण हळदी कुंकू करून घेऊया. घ्या खायला घ्या. सावकाश सावकाश सावकाश. सावकाश. आई मी निघतो, जरा दुकानात काम आहे. अरे थांब बाईच गोपाळ. अरे लगेच कुठे निघालास? मी तुला बोलले होते ना की आज घरीच थांब म्हणून. दुकानावर तू सांगितलं काम झालं की सगळं? तिचा हळदी कुंकवाचा पहिलाच कार्यक्रम आहे. अगं आई, मी बायकांच्या कार्यक्रमामध्ये थांबून काय करू सांग बरं? अरे काय करणार आहे म्हणजे? हे बघ आपल्या बायकोजवळ वाईस बस, तिचं कौतुक कर. अगं पण अरे तुला थांब म्हणलंय ना व, जा आवरून ये. चल लवकर. काय मूर्खांसोबत अडकलोय मी. एकापेक्षा एक नाग भरले तिकडे. तिकडे आर्याची डेड बॉडी तशीच घरात पडू नये. जामकरला कळायच्या आधी ती डेड बॉडी तिकडून काढली पाहिजे. पण कसं काढू काहीच कळत नाहीये. ए बायांनो, नाश्ता पाणी काही लागलं तर मागा बर का. हळदी कुकू झाल्या, वट्ट्या झाल्या, काही लागलं तर मागून घ्या. हा आता काय बाई, घरातच कार्यक्रम म्हणल्यानंतर एवढा तर नट्टा पट्टा करायला लागतोच नाही का. बरा झालाय का पण हा. कवर माणसानं दुख धरून बसायचं नाही का. थोडं हसत खेळत आपलं बी झालं पाहिजे म्हणून, बाकी काही नाही. बाई
लई छान दिसतेस ग रंजे. चल फुलत आहे. हा बघा साहेब. अरे जरा स्पीडनं पळव ना. या स्पीडने बघत बसलो तर सकाळी इथंच व्हायची. एक मिनिट साहेब, हे तर तुम्ही आहे ना? हा मी चिमणीची तब्येत बरोबर नव्हती, मेडिसिन घ्यायला आलो. मला काय असलं कागद दिलं नाही अनुला. मी डॉक्टरच्या केबिनला प्रत्येक पेशंट त्यांची केबिनमध्ये जातात. एक मिनिट. आर्या काय? आर्या इथं काय ते काय करते? हे रिपोर्ट्स आर्याचे होते. झूम करा, तिच्यासोबत कोण आहे बघा. गोपाळ नावाचा फालतू टेलर तो ना. हो साहेब. पहिल्या दिवसापासून या माणसाला मला संशय होता. जेव्हा जेव्हा मी कार्यवाही करायला गेलो सगळा गाव त्याच्या बाजूने उभा राहतो, वाचवतो त्याला. यावेळेस नाही वाचणार. हे सगळं मला मोबाईल मध्ये द्या आणि एक पेनड्राईव्ह द्या. जरा वेळ लागेल. 2 मिनिटात झालं पाहिजे. सगळं घेऊन जाणे तुम्ही. हो सॉरी, करतो सर. मी सासूची किटकिट ऐकून डोक्याचा झालाय भजा. सासूची किटकिट ऐकून डोक्याचा झालाय भजा. प्रकाश रावळांसोबत संसार करण्यात वेगळीच येते मजा. ए लाली, तू घे ना अगं नाव. हा मी अगे लाले, घे की नाव तू बी घे. गावातले सगळे म्हणतात ह्यांना देव माणूस. गावातले सगळे म्हणतात ह्यांना देव माणूस, देतात ह्यांना मान. गोपाळरावांवर प्रेम करते मी विसरून देहभान. वहिनी वहिनी इकडे येतं का असं? नाही तुमचा एक मस्त फोटो काढतो. हा या की. हा या इकडे. अमिताभ भारी फोटो आला पाहिजे बरं का.